फक्त कटिंगची थोडी मेथड आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर सुद्धा त्याचे सॅम्पल पाठवून देईन ग्रुपवर. आपल्या ग्रुपमध्ये थोड्या दिवस राहू आपण आणि नंतर ठरवतो बंद करायचा का. आणि हे शिकवल्यानंतर घरी करा बरं का तुम्ही आणि मला दाखवा ग्रुपवर. म्हणजे मला बरं वाटेल जरा की हा म्हणजे कारण तुम्हाला पुढे क्लासेस घ्यायचे आहे. मला शक्य नाही होणार पुढे क्लास घ्यायला. माझ्या महिला तयार झाल्या पाहिजे. तुमच्याकडनं ट्रेनिंग आम्ही तयारच हो. हे बघा असा साधारणतः आकार आला बघा त्याचा आहे ना. हा खालचा भाग आहे. इथे थोडे कट मारले आणि नंतर त्याला फक्त असं केलेलं आहे. ते उघडल्यानंतर फूल तयार होणार. खूप सुंदर. असं व्हेरी ब्युटिफुल. व्हेरी ब्युटिफुल. हा अजून तर ब्युटिफुल काय ब्युटिफाय करायचंय त्याला बघ है ना. दिस इज जस्ट द रॉ फ्लावर. बघा असं तयार झालं. मध्ये गोल आला आणि आजूबाजू पाकळ्या आल्या. आता असेच आपल्याला वेगवेगळे 4 करून घ्यायचे आहे. 4 फुलं करायचे आणि नंतर यांना पाकळ्यांना फोल्ड करायचंय बरोबर सेंटरला. पाकळ्याचा सेंटरला असं करून असं फोल्ड करायचंय म्हणजे त्याला थोडासा आकार येईल. त्याला नॅचरल शेप येईल. आणि कारागिरी विभागामध्ये आता सगळे तुम्ही कारागीर झाले बरं का. आजच्या वर्कशॉप नंतर जेव्हा फुल केलं तयार तुम्ही कारागीर झाले आहे ना कलाकार. तुम्ही कारागिरी विभागामध्ये नाव द्या म्हणजे आपल्याला असे वेगवेगळे प्रकार शिकता येतील अक्षरमालाच्या. हे बघा आहे ना. दिसलं ना. हो. अशी 4 फुलं करायची. एकावर एक अशी आपल्याला 4 लावायची आहे. आणि त्यावेळेला आणि मधला जो भाग आहे येल्लो कलरचा तो एक दाखवते तुम्हाला मी कसं करायचं आहे. तेच एक पट्टी कापायची आहे तुम्ही येल्लो कलरची आणि त्या पट्टीचं पण साधारणतः 21 सेंटीमीटर 2x21 म्हणजे 21 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर अशी एक छोटीशी पिवळी पट्टी तुम्हाला कापून घ्यायची आहे. तुम्हाला दाखवते. त्याची मी फेकत नाही तसेच राहू देते म्हणजे मला दुसरे पेपर आणायला नाही लागत. किती छान छान त्याचे टेम्पटिंग कलर आहेत ना. हे बघा असा मी हा माझ्याकडे होता म्हणून मी तो घेतलेला आहे. तुम्ही साधा पिवळा कोणताही पिवळा कलरचा पेपर घेऊ शकता. अगदी नसेलच तर पांढऱ्या पेपरला पिवळा कलर देऊ शकता कारण तो सेंटरचा भाग जो आहे तो डेझीचा नेहमी पिवळ्या कलरचा असतो. तो आपल्याला घ्यायचा आता 21 सेंटीमीटर घ्यायचा आहे. आणि असं काही नाही तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता. पण मी असं बघितलंय की 21 सेंटीमीटरचा जो तुकडा आहे त्याच्यामध्ये मधला भाग हा बघा अशी एक येलो कलरची पट्टी केली त्याला फोल्ड केला. थोडं फास्ट ट्रॅक मध्ये दाखवणार आहे. पुढचं एक मला फुलाचं घ्यायचंय. हे बघा असा फोल्ड केला आणि फोल्ड केल्यानंतर तो परत एकदा फोल्ड केला. परत फोल्ड केला. फक्त फोल्ड केलेले आहे आणि बंद बाजू कडून मी कापते आहे. काही लोक ओपन एंडी करतात ते पण करा. थोडासा वेगळा अपीअरन्स येईल. बारीक बारीक स्लिट्स म्हणजे बारीक बारीक कट त्याला मारते आहे मी.
एकदम बारीक कट मारते आहे. कट करताना पडून गेला. तुझ्याकडे बघता बघता माझा कापला गेला पेपर. माझी मिस्टेक होऊन गेली तुझ्यामुळे. एकदम कात्री जरा धारदार आहे त्याच्यामुळे पटकन ते कापलं गेलं. ते कापलं जाऊ नये म्हणून असं करायचं. दिसत नाही. ओके. आणि हे बारीक बारीक स्लिट करायचे आणि गोल करायचे आपल्याला त्याला नंतर. प्रतीक्षा मॅडम आल्या का कोल्हापूरहून? त्यांनी काल मला खूप चांगलं सजेशन दिलं. अँड स्वाती म्हणून आहेत, मला चांगलं सजेशन दिलं. त्याच्यामुळे ग्रुप बनवतात. मी पण हे बघा असा पूर्ण कट मारलेले इथे. कुणाचा तरी माईक चालू झालाय. मोनल, आपका माईक स्विच आउट करे प्लीज. मोनल, येस. हे बघा असं केलेलं आहे. आता त्याला काय करायचं आपल्याला, तुम्ही तारेला करा किंवा काडीला करा. काडीला करू शकता किंवा तारेला करू शकता. जर समजा मी तुम्हाला दाखवण्यासाठी तारेला करते, तारे बघा त्याला करते, किंवा तुम्ही झाडूची काडी असते मोठी त्याला पण लावू शकता. हे बघा आता हा जो आहे हा पोर्शन याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे. समजेल तुम्हाला तो. थोडासाच लावला आणि तारेला फक्त गोल गोल गुंडाळायचं आहे. म्हणजे आपण फुलाचा मधला भाग तयार करत आहोत. सेंटर ऑफ फ्लावर, सेंटर ऑफ डेझी फ्लावर. डेझी फुलाला असं सेंटर असतो, पूर्ण येलो कलरचा असतो. हे बघा छोटस दिसत असेल तुम्हाला. दिसतंय ना? हो हो दिसतंय ना. हे बघा असं असं करायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं, हे जे तुमचे फुलं टाकलेले केलेले आहे ते फक्त तारेमध्ये ओवून द्यायचं. हे तारेमध्ये ओवून द्यायचं. हा समजलं का? हो मॅडम. हो मॅम. फार सोपं आहे. तुम्ही परत दाखवतो रोल. परत मी दाखवते रोल सेंटेन्स. त्याला थोडासा ना फेविकॉल लावून टाईट करावा लागतोय तो. मी हे फुल पटपट दाखवणार आहे आणि बाकीचं तुम्ही पूर्ण करून मला दाखवायचं आहे. हे फुल पूर्ण नाही दाखवणार मी, फक्त सांगणार. खूप सोपं आहे. हे बघा हे असं तारेला आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण फ्लावर तयार केलेलं आहे ते फक्त टाकायचं. हे जे फुल तयार केलेलं आहे हे सेंटरला फक्त आपण टाकू. याची कृती फक्त मी सांगणार आहे. हे बघा है ना. अशी तुम्ही 4 फुलं करायची आहे आणि ते 4ही तारेमधून टाकायचे आहे. थँक्यू मोनल. 4ही तारेमधून टाकायचे आहे आणि तुम्हाला इथे खाली करताना पेपरचाच रोल करायचा आहे. असा पेपर घ्यायचा, त्याचा पेपर असा आहे बघा, त्याला परत असा त्याला आपण असं फोल्ड केला आणि त्याचा असा रोल तयार करायचा. गोल 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 तयार करायचं. ते जेव्हा स्वतः तयार करतो ना तेव्हा मजा येते. ते असं पाहताना थोडस डिफिकल्ट जाईल आणि मजा येतो पहिली.
हे जे मोठं फुल दाखवलंय ते 4x4चं आहे. बरेच जण 3x3चं पण घेतात. मी जे हे घेतलेलं आहे मोठं फुल ते 4x4 सेंटीमीटरचं घेतलेलं आहे. त्याची तुम्हाला हे दाखवते. दिसतोय ना तुम्हाला? हो त्याचा बरोबर त्रिकोण करायचा म्हणजे आपल्याला एक लाईन मिळते त्रिकोण मध्ये. आणि नंतरची फोल्ड अशी आहे बघा. त्या लाईनच्या बरोबर हे असं मी ग्रुप मध्ये तुम्हाला परत टाकून देईल ते पाहिजे तर. हे बघा असं दिसलं ना? फक्त दोन्ही बाजूचे कॉर्नर्स आहे ते कॉर्नर असे केले आणि नंतर ओपन पार्ट मध्ये जातो आहे आणि अशा प्रकारचा शेप तयार होतो आहे. हा तयार झाल्यानंतर हे जे 2 कॉर्नर आहेत ते कॉर्नर थोडेसे आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे. असे गोल गोल करून घ्यायचे आहे. काही जण त्याच्यासाठी टूथपिक वापरतात पण हाताने फटाफट होतात ते फास्ट. हे बघा असे बाहेरच्या बाजूला करायचे आणि खालचा भाग जो आहे थोडं दाखवताना कठीण आहे. हा बघा असा करून इथे ट्विस्ट करायचा. थोडक्यात काय किती पाकळीसारखा आकार तयार होतो. असा पाकळीसारखा आकार तयार आणि अशा बऱ्याच परत एकदा दाखवा. हो परत दाखवते. रेड मध्ये दाखवते. कदाचित रेड दिसेल. रेड मध्ये दाखवते. स्क्वेअर आहे. स्क्वेअर मध्ये ट्रायंगल केला म्हणजे आपल्याला एक बेस लाईन मिळेल सेंटरला. असा ट्रायंगल झाला. परत तो उघडला. नंतर हे जे 2 टोकं आहेत हे 2 टोकं असे. पूर्वी असं आपण काहीतरी शाळेमध्ये करायचो. फोटो फ्रेम की काहीतरी करायचो ना असं. मॅडम गुटिओ पेपरचे शिकवायचे बघा. असं काहीतरी शिकवायचं ते बघा. हे असे असं केल्यानंतर त्याला असं करायचं. हे बघा अशा प्रकारे पाकळी झाली तयार. आणि पाकळीचा हे जे खालचे 2 टोकं आहे हे 2 टोकं फक्त असे पिळायचे आहे. ते ऑर्गंडी कापड असल्यामुळे पटकन पिळलं जातं ते असं. आणि त्याच्यात आपण अंगठ्यामध्ये टाकतोय त्याच्यामुळे आपोआपच खोलवटपणा येतो. आणि आजूबाजूचं फक्त असं ट्विस्ट करायचं. असं ट्विस्ट करायचं. ही झाली गुलाबाची पाकळी. अशा खूप साऱ्या पाकळ्या एकदा बनवून घ्यायच्या. एक सिरियल चालू असताना डबा भरून पाकळ्या सहज होतात. हो ना, अर्धा तासामध्ये एका सिरियल मध्ये. आणि दुसऱ्या सिरियलला बांधायला घ्यायचं. मी असं करते की अशा ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकत्र करून अशा डब्यामध्ये ठेवते. पहिली स्टेप तर असते की अशा डब्यामध्ये भरपूर सारे मी अशी कटिंग करून ठेवते. कारण एका वेळेला हे सगळं जमत नाही आपल्याला. हे करून ठेवते. ते केल्यानंतर कटिंग केल्यानंतर त्याच्या अशा पाकळ्या करून ठेवायच्या. म्हणजे मग तुम्हाला त्या एकदम बांधायला बऱ्या पडतात पाकळ्या. तार आहे माझ्याकडे. तारेलाच बांधतो आहे. तारेला बांधताना फक्त त्याला एक लूप तयार करून घ्यायचा तारेला. नाहीतर ते फुल पडून जातं. आता थोड्या वेळाने संपेल आपलं सेशन. फास्ट टाकतो. हे बघा असं लूप तयार करून.
हे बघा असं गोल करून घेतलं म्हणजे मग फुल पडत नाही खाली. ह्याच्यामध्ये मी कापूस वापरलेला आहे. मधली जी पाकळी आहे त्याच्यामध्ये थोडासा कापूस टाकायचा आणि कापूस टाकल्यानंतर कापसाचं असं तयार करून घेतलं आणि ते ह्या पाकळीमध्ये असं टाकलं. हे बघा हे असं, म्हणजे ते सेंटरला एक कळी बांधायची पहिल्यांदा आणि मग नंतर पाकळी बांधायची, किंवा तुम्ही नुसतंच गोल पण करू शकता. असं फक्त ट्विस्ट करून पण बांधू शकता. सेंटरला घ्यायचं हे मध्ये आणि त्याच्या आजूबाजूला पाकळी बांधायची. हे बघा दोरा घ्यायचा, दोऱ्याने आपल्याला हे फुल बांधावं लागतं. फक्त काळजीपूर्वक बांधायचं. हे बघा आणि नंतर शेवटी गाठ बांधायची. त्याच्यानंतर ही एक पाकळी घेतली. ही पाकळी त्याच्या बरोबर ज्याचं म्हणजे जिथून ओपन आहे तोंड असं त्याचं, तिथेच ही पाकळी लावायची. दुसरी पाकळी पाकळीचं परत मी एक ड्रॉइंग काढेल आणि ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवेल ग्रुपमध्ये आपल्या. नंतर हे दुसरी लावायची. तुम्हाला आयडिया येत राहते. फक्त फुल तयार करताना त्याला दोरा बांधणं महत्वाचं आहे आणि फुलाच्या पाकळ्या सारख्या आकाराच्या शक्यतो असा, म्हणजे ते फुल चांगलं दिसत. काही जणांमध्ये लहान करतात तयार, तेही चांगलं दिसतं, पण ज्याची त्याची आवड आहे. हे बघा मी काय करते आहे, आपोआप आपल्याला दिसतं की कुठे पाकळी लावायची आहे. रिकामी जागा आपोआप दिसत जाते. दिसतं ना? हे बघा अशा प्रकारचं तुम्ही छोटं पाहिजे असेल छोटं, मोठं पाहिजे असेल तर अजून मोठं. शेवटच्या 3 पाकळ्या थोड्या मोठ्या केल्या तरी चालतील. असं तुम्ही फुल बांधायचं. परत नंतर इथे मात्र तुम्हाला हे जे खालचा भाग आहे ह्या फुलाचा थोडासा वेगळा असतो. या फुलाचा हे बघा, तुम्हाला जो पेपर दाखवायचा होता याला डुप्लेक्स पेपर म्हणतात. याची पण फुलं फार सुरेख होतात. हा हिरव्या कलरचा आहे, असे पिंक रेड वगैरे. फक्त याच्यामध्ये काय, हा खूप महाग मिळतो. 1 रुपया किंवा 1.5 रुपया इंच मिळतो हा, पण हा ताणला जातो असा पेपर. क्रेप पेपरचा जसा ताणला जात नाही तसा हा ताणला जातो आणि त्याच्यामुळे याला फुलांचे आकार खूप सुरेख दिसतात. या पेपर मध्ये शक्यतो हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं फुल छान दिसतं. याच्यामध्ये लाल रंगाचं जास्वंदाचं फुल छान दिसतं. नंतर याच्यामध्ये लिली चांगली दिसतात. असे चांगले दिसतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कापायचं आहे, बारीक बारीक स्लिस करायचे आहे, एकदम बारीक. म्हणजे गुलाबाला तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला असेल असं जाड कापते. हे बघा असे बारीक हे दिसतात ना खाली. हे असे बारीक बारीक कापायचे आणि ते ह्या तारेला लावायचं असे लावून मी थोडं जाड तुम्हाला दिसावं म्हणून केला. तो बारीक करायचा आणि त्याला दोरा गुंडाळायचा. जर दोरा गुंडाळायचा नसेल पूर्ण फुल झाल्यावर तुम्ही चिटकवू सुद्धा शकता. अशा प्रकारे 4-5 बांधून घ्यायचे आणि त्याला परत हे बघा असे चारी बाजूनी करून घ्यायचे. नंतर तुम्हाला परत ग्रीन टेप लावायचं की हे असं फुल तयार. आर्ट मध्ये वापरलं जातं. त्यांचं म्हणणं आहे
ब्युटी इन इम्परफेक्शन, म्हणजे जे परफेक्ट नाहीये त्याच्यात सुद्धा एक वेगळी ब्युटी आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या झाडाने बरेच उन्हाळे पावसाळे पाहून आणि त्याने नवीन लोकांना जागा द्यायची म्हणून हे गळून पडलेली गोष्ट आहे. आणि याने उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, झाडाला टवटवीत केलेलं आहे आणि मग आता नवीन पालवीला जागा पाहिजे म्हणून हे गळून पडलेलं आहे स्वतःहून, याला कोणी पाडलेलं नाहीये. आणि म्हणून ह्याला ते फार महत्व देतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये अशा टाईपचे हे गवत आहे ना, असे खूप पडलेले असतात आपल्याकडे आणि त्याचा असा आकार, म्हणजे त्यांच्याकडे काय म्हणू, पाताल, पृथ्वी आणि स्वर्ग अशा तिन्ही लोकांना, म्हणजे तिन्ही लोकांना क्या बोलते उसको, वर्शिपिंग तिन्ही लोकांना काय म्हणायचं, आदरांजली म्हणूया. ह्या तिन्ही लोकांना आदरांजली वाहण्यासाठी 3 फुलांची रचना केली जाते. म्हणजे एक कृतज्ञता, येस, ग्रॅटिट्यूड, तेच म्हणायचं होतं मला, पण ते ग्रॅटिट्यूडला मराठी शब्द लवकर येतो, वाईट आहे. तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि ह्या तिन्ही लोकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते 3 फुलं वापरले जातात आणि 3 फुलांच्या आजूबाजूला ही अशी रचना केली जाते. आजूबाजूला हे असे वरच्या साईडला गेलेले आणि ड्राय झालेले. मग त्याच्यामध्ये जर समजा एखाद्या फुलाची पाकळी जर समजा अशी लूज झालेली असेल किंवा एखादं फुल खराब झालेलं असेल, असं काहीतरी झालेलं असेल, किंवा एखादी पाकळी अशी पडलेली आहे, ती सुद्धा त्याच्यामध्ये त्या रचनेमध्ये वापरली जाते. कारण त्यांचं म्हणणंच ते आहे की इम्परफेक्ट जरी असलं तरी ते ब्युटी